पतीचं अवघ्या काही दिवसांपूर्वीच निधन झालेलं. त्यानंतर सासूचे टोमणे ऐकून ऐकून विधवा सून वैशाली राऊत ही प्रचंड प्रमाणात वैतागलेली होती. अशातच सासू सुनीता राऊत हिचा 28 ऑगस्टला मृत्यू झाला. रात्री सासूचा रक्तदाब अचानक वाढला आणि हृदयविकाराचा झटका येऊन सासूचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सुनेने नातेवाईकांना कळवली. सासूच्या मृत्यूनंतर मात्र विधवा सून धाय मोकलून रडू लागली. सर्व नातेवाईक मात्र तिचं सांत्वन करत होते. अशा दुःखद वातावरणातच 29 ऑगस्टला सासू सुनीता राऊत यांचा नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार उरकण्यात आला. मात्र सासू सुनीता हिच्या चेहऱ्यावर रक्ताचा एक छोटासा डाग नातेवाईकांना स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी आढळला होता आणि इथेच त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती आणि त्यांनी मयत सासूचे फोटो आपल्या मोबाईलवर काढून ठेवले. आणि या प्रकरणाचं एक काळं सत्य मात्र अजून बाहेर येणं बाकी होतं. नेमकी ही घटना काय आहे, ती कशी घडली आणि यामध्ये विधवा सुनेचा रोल काय होता, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. पतीच्या मृत्यूनंतर सून वैशाली राऊत या सासू सुनीता राऊत तसेच 5 वर्षाच्या मुलीसोबत नागपूरमध्ये राहत होत्या. पतीच्या निधनानंतर सून वैशाली राऊत ही एकटी पडलेली होती. अशातच वैशालीच्या पतीचा मित्र असलेला अनिल नावाचा तरुण हा वारंवार घरी येत होता. अगदी हीच गोष्ट सासू सुनीता हिला खटकत होती. आपल्या सुनेचं पाऊल वाईट दिशेने पडू नये म्हणून सासू सुनीता ही वारंवार वैशालीला समजावत होती. मात्र सासूचं हेच बोलणं सून वैशालीला जिव्हारी लागत होतं. मात्र तिचे अनिल नावाच्या व्यक्तीसोबत सूत जुळले असल्याचा दाट संशय तिच्या सासूला आला होता. अशातच विधवा सुनेने एक घातकी निर्णय घेतला. तिने सासू सुनीताला या जगातून कायमचा संपवण्याचा निर्णय घेतला. एखाद्या व्यक्तीचा खून करणं ही बाई माणसासाठी सोपी गोष्ट नाहीये हे तिच्या लक्षात आलेलं होतं. मग तिने सुपारी देऊन आपल्या सासूचा काटा आपल्या मार्गातून कायमचा काढून टाकायचा याची तयारी सुरू केली. अशातच सून वैशाली हिची नजर पडली ती आपल्या चुलत भावावरती. भाऊ श्रीकांत हिवसे याला एक दिवस वैशालीने आपल्या घरी बोलावलं आणि आपल्या सासूला जर तू मारलं तर तुला मी 2 लाख रुपये देईन असा प्रस्ताव सून वैशालीने तिच्या चुलत भावासमोर ठेवला होता. सुरुवातीला भाऊ श्रीकांतने या गोष्टीला नकार दिला. मात्र सासूच्या मृत्यूनंतर तिची सर्व संपत्ती ही आपलीच होईल असं आमिष वैशालीने भावाला दिलं. त्यानंतर मात्र तो तयार झाला होता. त्यानंतर सून वैशाली ही योग्य संधीची वाट पाहू लागली. अखेर ती संधी तिला मिळालीच. 28 ऑगस्टला सासू सुनीता या नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी गेल्या. त्या झोपी गेल्यावर सून वैशाली हिने चुलत भाऊ श्रीकांत हिवसे याला कॉल केला आणि त्याला घराच्या मागच्या दरवाजाने यायला सांगितलं. भाऊ श्रीकांत हा आणखी एक साथीदार घेऊन बहीण वैशालीच्या घरी आला. त्यानंतर ते तिघेही सासूच्या खोलीत गेले आणि भाऊ श्रीकांत आणि त्याच्या साथीदाराने सासू सुनीता हिचे हातपाय पकडले आणि सून वैशाली हिने सासूच्या छातीवर बसून तिचा जोरदारपणे गळा दाबायला सुरुवात केली. अगदी काही सेकंदात तिचा जीव गेलेला होता. दुसऱ्या दिवशी सुनेने सासूला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचं निधन झाल्याचं नातेवाईकांना कळवलं आणि तिचे अंत्यसंस्कार देखील तात्काळ उरकण्यात आले होते. मात्र सुनीता राऊत हिच्या चेहऱ्यावर रक्ताचा एक छोटासा डाग नातेवाईकांना स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी आढळलेला होता आणि त्यांनी त्यावेळी सुनीता हिच्या चेहऱ्याचे फोटो काढून ठेवले होते. त्यानंतर घटनेच्या सायंकाळी पोलिसांना या घटनेची माहिती नातेवाईकांनी दिली होती. त्यानंतर त्याच दिवशी रात्री पोलीस सून हिच्या घरी आले आणि त्यानंतर सुरू झाली चौकशी. सुरुवातीला भाऊ श्रीकांत आणि बहीण वैशाली ही पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी वैशाली हिच्या 5 वर्षाच्या मुलीला विचारलं की काल रात्री काय घडलं होतं. त्यावेळी चिमुकलीनं दिलेलं उत्तर ऐकून पोलीस ही हादरले. चिमुकली बोलली की काल रात्री घराच्या मागच्या दरवाजातून 2 मामा घरी आले होते. त्यानंतर त्यांनी आजीच्या अंगावर बसून
चिमुकलीचं हे उत्तर ऐकताच पोलिसांनी सून वैशाली आणि भाऊ श्रीकांत हिवसे याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला होता। मात्र एका 5 वर्षाच्या चिमुकलीमुळे या खून प्रकरणाला वाचा फुटलेली होती। व्हिडिओला सध्या आपण इथंच थांबवूयात। अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका।